Hello friends, today's lecture discussing about the die casting. Die casting is defined as a process of casting in which molten metal is forced under pressure into a permanent metal mold called a die. It is also called as pressure die casting. प्रेशर डाय कास्टिंग याच्यामध्ये काय केलं जातं, मोल्टन मेटल जे आहे ते फोर्सफुली काय करते, प्रेशरनं त्याला परमनंट मेटल मोल्डमध्ये म्हणजेच काय त्या डायमध्ये त्याला प्रेशरनं प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, आपण पार्ट बनवला जातो आहे. हाय प्रेशर यूज केलं जातं याच्यामध्ये. टाइप्स ऑफ डाय कास्टिंग: hot chamber die casting and cold chamber die casting. Hot chamber die casting process is the use of high pressure to force molten metal through a mold called a die. हाय प्रेशरनं मोल्टन मेटल जे आहे ते मोल्डमध्ये क्युरिंग केले जाते. मेनी ऑफ द सुपरियर qualities of castings manufactured by die casting can be attributed to the use of pressure to ensure the flow of metal through the die. In hot chamber die casting manufacture, the supply of molten metal is attached to the die casting machine and is an integral part of the casting apparatus for this manufacturing operation. The pressure exerted on the liquid metal to fill the die. ती डाय काय केली जाते, प्रेशर ॲप्लाय करून फोर्सफुली त्या डायमध्ये काय केलं जातं, मोल्टन मेटल जे आहे ते फिल केलं जाते. त्याचं प्रेशर किती आहे, अबाउट 700 PSI प्रेशर पर स्क्वेअर टू 5000 PSI म्हणजेच किती, 5 मेगापास्कल टू 35 मेगापास्कल प्रेशरचं युनिट आहे, MPa. द प्रेशर इज हेल्ड लॉंग इनफ फॉर द कास्टिंग टू सॉलिडिफाय. आणि त्याच्यामध्ये त्याला काय केलं जातं, कोल्ड केलं जातं आहे आणि त्या जी डाय आहे त्या डायचा आकार तो पार्ट घेतो आणि त्याला कोल्ड केल्यानंतर तो पार्ट आपण त्यामुळे बाहेर काढतो. दॅट इज द हॉट चेंबर डाय कास्टिंग. हॉट चेंबर डाय कास्टिंग बघा याच्यामध्ये काय काय आहे, मोल्ड, कास्टिंग कॅव्हिटी, गुजनेक पॅसेज, प्लंजर रॉड, शॉर्ट सिलेंडर, इंटेक पोर्ट, हॉट चेंबर आणि मोल्टन मेटल आहे बघा खाली दाखवलेलं आहे. सी दिस पिक्चर. याचं ऑपरेशन कसं होतं, वेन द प्लंजर इज ॲट द अप्पर पोझिशन मेटल फ्लोज बाय ग्रॅव्हिटी इन टू द गोज नेक थ्रू द होल्स जस्ट बिलो द प्लंजर. The plunger then starts moving downward, forcing the metal in the gauze neck such that it can be injected into the die cavity. Thereafter, the metal in the die is held for some time for the solidification. याच्यामध्ये काय होतं, ज्या प्लंजर अप्पर साईडला असणार आहे त्यावेळी त्या कॅव्हिटीमध्ये त्या हॉट चेंबरमध्ये काय होतं, मोल्टन मेटल काय होते, फिलअप केले जाते. ज्यावेळी प्लंजर फोर्सफुली डाऊनवर्डला मूव्ह करणार आहे त्यावेळी त्या गोज नेक थ्रू जे मोल्टन मेटल आहे ते कास्टिंग कॅव्हिटीमध्ये आणि त्यानंतर मोल्डमध्ये फिलअप केलं जातं आहे आणि थोड्या वेळ थांबल्यानंतर ते काय होते, त्याचं सॉलिडिफिकेशन होते. देन द प्लंजर इज रिट्रॅक्टेड बॅक टू ओरिजिनल पोझिशन आणि परत पुन्हा काय होतं, तो प्लंजर जो आहे तो पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येतो. ॲज द प्लंजर मूव्ज अप अगेन द गोज नेक इज फिल्ड विथ मोल्टन मेटल. द सायकल इज रिपीटेड. अशा प्रकारे प्लंजर ओरिजिनल पोझिशनला असताना म्हणजे अप्पर पोझिशनला असताना काय होतं, मोल्टन मेटल फिलअप केलं जातं आहे हॉट चेंबरमध्ये. त्यानंतर प्लंजर फोर्सफुली काय होतं, प्रेशरनं काय होतं त्याच्यावर मोल्टन मेटलमध्ये इन्सर्ट केलं जातं. त्यानंतर ते मोल्टन मेटल जे आहे ते गोज नेक थ्रू मोल्डमध्ये एंट्री करतात आणि तिथे जी डाय आहे त्या डायचा आकार घेतला जातो. समटाईम्स त्याला आपण काय करतो, काही वेळा त्याला थांबतोय, त्याचं सॉलिडिफिकेशन झाल्यानंतर परत काय होतं, तो प्लंजर जो आहे तो ओरिजिनल पोझिशनला येतो. परत काय होतं, ते मोल्टन मेटल त्या हॉट चेंबरमध्ये फिलअप होण्यास सुरुवात होते. म्हणजे ही जी सायकल आहे ती सायकल रिपीटेड होते.
सायकल ती रिपीटेड होते. त्याला म्हणतो हॉट चेंबर डाय कास्टिंग. हॉट चेंबर डाय कास्टिंग हॅज द ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेरी हाय रेट ऑफ प्रोडक्टिव्हिटी. याचा ॲडव्हान्टेज काय, प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती हाय असते. ड्युरिंग इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर बाय दिस प्रोसेस वन ऑफ द डिसएडव्हान्टेज इज दॅट द सेटअप रिक्वायर्स दॅट क्रिटिकल पार्ट्स ऑफ द मेकॅनिकल ॲपॅरेटस. क्रिटिकल पार्ट्स लागतात काय काय, प्लंजर मस्ट बी कंटिन्युअसली सबमर्ज्ड इन मोल्टन मटेरियल. म्हणजे हा जो प्लंजर आहे याचा कॉन्टॅक्ट जो आहे हाय टेम्परेचरला आपण जे मोल्टन मेटल जे मेल्ट केलेलं आहे त्याच्याशी नेहमी कॉन्टॅक्ट येतो. कंटिन्युअस सबमर्जन इन हाय इनफ टेम्परेचर मटेरियल विल कॉज थर्मल रिलेटेड डॅमेज टू धीस कॉम्पोनंट्स रेंडरिंग देम इनऑपरेटिव्ह. म्हणजे थर्मल रिलेटेड म्हणजे त्याचा जो कॉन्टॅक्ट आहे तो नेहमी येतो, प्रत्येक सायकलच्या वेळी त्याचा कॉन्टॅक्ट येतो. फॉर दिस रिझन युजली ओनली लोअर मेल्टिंग पॉईंट अलॉईज of lead, tin and zinc are used to manufacture metal casting with the hot chamber die casting process. म्हणून काय केलं, लोअर मेल्टिंग पॉईंट ज्यांचा आहे ते मटेरियल आपण याच्यामध्ये यूज करतो हॉट चेंबर डाय कास्टिंगमध्ये. हॉट चेंबर डाय कास्टिंग. die, fixed die, ejector plate assembly, furnace. याच्यामध्ये बघा कॅव्हिटी, रॅम, इनलेट पोर्ट, मोल्टन मेटल, इनलेट नोझल, ओके म्हणजे कोझनेक पॅसेज. याच्यामध्ये बघा प्लंजर डाउनवर्डला ज्यावेळी येणार आहे त्यावेळी काय ते फोर्सिंग द फोर्स टू द मोल्टन मेटल. Then we are discuss कोल्ड चेंबर डाय कास्टिंग. याच्यामध्ये बघा मोल्ड, कास्टिंग कॅव्हिटी, कोल्ड चेंबर, प्लंजर, प्लंजर रॉड, ओके अशा प्रकारे याचं कन्स्ट्रक्शन आहे. हॉट चेंबर डाय कास्टिंगमध्ये आपण काय करत होतो, लो मेल्टिंग पॉईंट मटेरियल आपण यूज केलं आणि याच्यामध्ये हाय मेल्टिंग टेम्परेचर मेटल्स अँड अलॉईज लाईक ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, ब्रास एक्सेट्रा आर यूज्ड इन दिस process in cold chamber die casting. Pressures of 3000 psi to 50,000 psi is also in 20 megapascal to 350 megapascal may be used in manufacturing industry to fill the mold cavities with molten material during cold chamber die casting manufacture. इथं काय आहे, प्रेशर जास्त आहे. कास्टिंग मॅन्युफॅक्चर्ड बाय कोल्ड चेंबर डाय कास्टिंग हॅव ऑल द ॲडव्हान्टेजेस characteristics of the die casting process such as intricate detail, thin walls and superior mechanical properties. The significant initial investment into this manufacturing process makes it suitable for high production application. Cold chamber die casting. कोल्ड चेंबर मशीन हॅज अ हॉरिझॉन्टल सिलेंडर. आता याच्यामध्ये काय आहे, हॉरिझॉन्टल सिलेंडर आहे. कोल्ड चेंबर whose one end is connected to the die and plunger is moved from other end. Molten metal is poured in the cold chamber or short chamber by a ladle. Ladle through त्याच्यामध्ये काय करतोय आपण, मोल्टन मेटल फिलअप करतोय. When pouring completes, the plunger is advanced in the chamber to force the metal inside the die. त्या डायमध्ये काय करते, फोर्सफुली काय होतं, प्लंजर इनसाइड होतो. The pressure is maintained until the metal gets solidified. After solidification,
Die opens and casting is ejected immediately. The plunger returns back to its original position. Thus, the cold chamber die casting operation is completed. कोल्ड चेंबर डाय कास्टिंग. हॉरिझॉन्टल आहे बघा सिलेंडर. इंजेक्शन युनिट, फनेल, याच्या थ्रू आपण लॅडर थ्रू काय करतोय, मॉल्टन मेटल जे आहे ते फिलअप करतोय. याच्यामध्ये दोन डाय आहेत बघा, फिक्स्ड डाय आणि मुव्हिंग डाय. त्याला काय फिलअप करतोय मोल्टन मेटल. गेट is transferred from the heating furnace causing transfer ladle and poured into the sleeve. Then plunger move towards. ओरिजिनल पोझिशनला परत येणार आहे. This is the die casting process, and then different casting processes, process advantages, disadvantages and examples. Sand, many metals, sizes, shapes, cheap, poor finish and tolerance. Engine blocks, cylinder heads, म्हणजे फिनिशिंग पुअर असणार आहे सँड कास्टिंग सँड प्रोसेसमध्ये. सेल मोल्डिंगमध्ये बेटर ॲक्युरेसी, फिनिश, हायर प्रोडक्शन रेट. डिसॲडव्हान्टेज, लिमिटेड पार्ट साईज. एक्झाम्पल्स, कनेक्टिंग रॉड्स अँड गेजेस हाऊसिंग, गेज हाऊसिंग. एक्सपांडेबल पॅटर्न, वाईड रेंज ऑफ मेटल साइजेस, शेप्स. पॅटर्न हॅव लो स्ट्रेंथ, सिलेंडर हेड्स. Cylinder heads and brass components. Plaster mold, complex shapes, good surface finish. Disadvantage, non-ferrous metals, low production rate. Prototypes of mechanical parts. Ceramic mold, complex shapes, high accuracy, good finish, small sizes. Impellers, injection molds, loading. Investment casting, complex shapes, excellent finish, small parts, expensive. That is, example is jewelry. Permanent mold, good finish, low porosity, high production rate. Disadvantage, costly mold, simple shapes only, gears, gear housing, etc. Die, excellent dimensional accuracy, high production rate. Die मध्ये high production rate आहे. Costly dies, small parts, non-ferrous metals. Example, gears, camera body, car wheels, etc. Centrifugal, large cylindrical parts, good quality, expensive few shapes. Pipes, boilers, flywheels, etc. Then we are discussing about the casting defects. What is the casting defects? A casting defect is an irregularity in the metal casting process that is undesired. It can also be defined as conditions in a casting that must be corrected or removed, or the casting must be rejected. It may sometimes be tolerated, sometimes eliminated with proper molding practice, or repaired using methods such as welding, metallization, etc. There are many types of defects which results from many different causes. Some the remedies to certain defects may be the cause for another type of defect. आता डिफेक्ट कास्टिंग डिफेक्ट्स म्हणजेच काय? कास्टिंग करतेवेळी ज्या इरेग्युलरिटीज क्रिएट होतात, त्यामुळे काय होऊ शकतं, ते कास्टिंग आहे ते रिजेक्ट होऊ शकते. ओके, त्याच्या कॉजेसेस आहेत, कॉजेसेस आणि रेमेडीज आपण आता याच्यामध्ये बघणार आहे. कास्टिंग डिफेक्ट्स, इरेग्युलरिटीज जे क्रिएट होतात त्या. Defects in casting occur due to various causes, although it is quite difficult to establish a relationship between defects and causes. Casting defects are broken down into 5 main categories: gas defects, molding material defects, pouring metal defects, metallurgical defects. Defects causes आहेत. That is the casting defects: blow, score, blister, gas holes,
पिन होल्स, ओके, पोरोसिटी, ड्रॉप, बकल, स्वॅग, ॲटेल, पेनेट्रेशन, डर्ट, हे जे आहेत मिश्रण, कोल्ड शट, हॉट टियर, हे सर्व जे आहेत ते कास्टिंग डिफेक्ट्स आहेत. कास्टिंग डिफेक्ट्स आहेत. या प्रत्येकाचे आपण कॉजेस अँड रेमेडीज आपण बघणार आहे. मिसमॅच, सी दिस मिसमॅच, मिसमॅच म्हणजे मॅच न होणे. याचे कॉजेस काय आहेत बघा. द कास्टिंग दॅट डज नॉट मॅच ॲट द पार्टिंग लाईन इज नोन ॲज मिसमॅच ऑर मोल्ड शिफ्ट. त्यानंतर आपण मिसमॅच ऑर मोल्ड शिफ्ट. कॉजेस काय तुला. वॉर्न आउट और बेंट क्लॅम्पिंग पिन्स, क्लॅम्पिंग पिन जी आहे ती बेंट झाली. मिसअलाइनमेंट ऑफ टू हॉल्स ऑफ पॅटर्न, मिसअलाइनमेंट झाली. improper location and support of core, faulty core boxes, loose dowels, डॉवेल्स लूज झाली किंवा फॉल्टी कोअर बॉक्स लूज फॉल्टी असेल तर काय होणार आहे, याच्यामध्ये मिसमॅच होणार आहे. रेमेडीज इन्क्रीज स्ट्रेंथ ऑफ मोल्ड अँड कोअर, increase strength of mold and core, provide adequate support to core, proper alignment of two halves of the pattern, proper clamping of mold box, repair or replace dowels and pin causing mismatch. डॉयल पिन्स रिपेअर करणे किंवा रिप्लेस करणे, क्लॅम्पिंग व्यवस्थित करणे, ओके, कोअरला सपोर्ट व्यवस्थित देणे, हे काय आहेत त्याच्यावरले रेमेडीज आहेत. मिसमॅच. Shrinkage cavity is a void on the surface of the casting caused mainly due to uncontrolled and hazard solidification of the metal. Shrinkage defects can be split into two different types: external shrinkage and closed shrinkage defects. Shrinkage म्हणजेच काय, सॉलिडिफिकेशन ज्यावेळी होतं ते अनकंट्रोल्ड होते, त्याच्यामध्ये सॉलिडिफिकेशन होतं, त्यामुळे काय होणार आहे, श्रिंकेज कॅव्हिटी क्रिएट होणार आहेत. आता एक्सटर्नल श्रिंकेज आणि इंटरनल श्रिंकेज बघा. श्रिंकेज कॅव्हिटी कॉजेस inadequate and improper getting and rising system to much high curing temperature, improper chilling, ओके. इम्प्रॉपर म्हणजे सॉलिडिफिकेशन जे आहे ते इम्प्रॉपर वेनं होणार आहे. प्युरिंग टेम्परेचर, हाय प्युरिंग टेम्परेचर, रायझिंग सिस्टीम जी आहे ती इम्प्रॉपर असणार आहे. इमिडिएट काय, इन्श्युअर प्रॉपर डायरेक्शन सॉलिडिफिकेशन बाय मॉडिफाईंग गेटिंग, रायझिंग अँड चिलिंग सिस्टीम. रेमेडीज ऑफ श्रिंकेज कॅव्हिटी. blowholes, it is the blowholes. Balloon shaped gas cavities caused by release of mold gases during curing are known as blowholes. गॅसेस आहेत ते पोरोसिटी त्याच्यामध्ये येण्यासाठी म्हणजे काय की एक्सेस गॅसेस जे आहेत ते बाहेर पडतात, ते बाहेर पडायला जर त्याला जागा नसेल तर ते ब्लोहोल्स क्रिएट होतात. रॅमिंग इज टू हार्ड, रॅमिंग इज टू हार्ड म्हणजे त्याला काय, जे प्रेस केलेलं आहे आपण सँड ती हार्डली प्रेस केलेलं आहे, म्हणजे रॅमिंग हार्ड झालं तर. कोर्स आर नॉट सफिशियंटली बेक्ड, एक्सेस मॉइश्चर कंटेंट, लो सँड परमिएबिलिटी, म्हणजे परमिएबिलिटी म्हणजे काय पोरोसिटी जी म्हणतो ते आपण लो असणार आहे. एक्सेसिव्ह फाईननेस ऑफ सँड ग्रेन्स, रस्टेड चिल्स, चॅपलेट्स अँड इन्सर्ट्स, प्रेझेन्स ऑफ गॅस प्रोड्युसिंग इन्ग्रेडियंट्स. रॅमिंग हार्ड झालं, कोर व्यवस्थित बेक नाही झाली म्हणजे व्यवस्थित भाजली गेली नाही, मॉइश्चर कंटेंट एक्सेस असेल, परमिएबिलिटी कमी असेल म्हणजे पोरोसिटी कमी असेल, जी सँड आपण यूज करणार त्याची फाईननेस जी आहे ती एक्सेस असणार आहे, त्यामुळे काय होते, ब्लोहोल्स क्रिएट होते. रेमेडीज, बेकिंग ऑफ कोअर प्रॉपरली ब्रेकिंग करा, कंट्रोल ऑफ मॉइश्चर कंटेंट इन मोल्डिंग सँड, मॉइश्चर कंटेंट कंट्रोल करा, यूज ऑफ रस्ट फ्री चिल्स, चॅपलेट इन्सर्ट्स, प्रोव्हाइड ॲडिक्वेट व्हेंटिंग इन मोल्ड अँड कोर्स, प्रोव्हाइड ॲडिक्वेट व्हेंटिंग म्हणजेच काय, त्या जे एक्सेस गॅसेस जे आहेत ते गॅसेस बाहेर जाण्यासाठी त्याला व्हेंटिंग व्यवस्थित ठेवणे. रॅमिंग द मोल्ड लेस हार्ड,
रॅमिंग करतो ते कसं लेस करायचं, हार्ड करायचं नाही. Porosity is in the form of cavities caused due to gas entrapment during solidification. High puring temperature, gas dissolved in metal charge, less flux used, molten metal not properly degassed, slow solidification of casting, high moisture and low permeability of mold. Remedies: regulate puring temperature. टेम्परेचर कसं करा, रेग्युलेट करा. हाय पण नको आणि लो पण नको, जे रिक्वायर आहे तितकं टेम्परेचर ठेवा. कंट्रोल मेटल कंपोजिशन प्रोसेस आहे ती कंट्रोल करा. इन्क्रीज फ्लक्स ऑफ प्रोपोजिशन्स, इन्श्युअर इफेक्टिव्ह डिगॅसिंग, मॉडिफाय गेटिंग अँड रायझिंग सिस्टीम जी आहे ती मॉडिफाय करा. रिड्यूस मॉइश्चर अँड इन्क्रीज परमिएबिलिटी ऑफ मोल्ड. मॉइश्चर रिड्यूस करा आणि परमिएबिलिटी इन्क्रीज करा. हॉट टियर्स और हॉट क्रॅकिंग्स, हॉट टियर्स अँड हॉट क्रॅकिंग्स म्हणजे काय होणार, त्याच्यामध्ये क्रॅक जाणे आणि क्रॅक जाणे. कॉजेसेस बघा काय आहेत, लॅक ऑफ कोलॅप्सिबिलिटी ऑफ कोअर अँड मोल्ड. कोअर अँड मोल्डमध्ये लॅक ऑफ कोलॅप्सिबिलिटी, कोलॅप्स होण्याला काय होणे, ती कोलॅप्सिबिलिटी जी आहे कोअरची त्याचा अभाव असणे. हार्ड रॅमिंग ऑफ मोल्ड, फॉल्टी कास्टिंग डिझाईन फॉल्टी असणे, रॅमिंग हार्ड करणे. प्रोव्हाइड सॉफ्टवेअर रॅमिंग रेमेडीज, प्रोव्हाइडिंग सॉफ्टवेअर रॅमिंग, इम्प्रूव्ह कास्टिंग डिझाईन, इम्प्रूव्ह कोलॅप्सिबिलिटी ऑफ कोअर अँड मोल्ड. कोअर अँड मोल्डमध्ये कोलॅप्सिबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करणे. म्हणजे काय होणं, ते डिस्ट्रॉय करता येणं आपल्याला लगेच. पिन होल्स, formation of many small gaseous cavities at or slightly below surface of casting is called as pinholes. वेगवेगळे होल्स क्रिएट होतात त्याच्यावर कास्टिंग केल्यानंतर. सँड विथ हाय मॉइश्चर कंटेंट, मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल तर काय होणार आहे, त्यानंतर त्याचे बबल्स तयार होते, काय होतात, फुटतात आणि त्यानंतर तिथे पिन होल्स तयार होतात. ॲब्सॉर्प्शन ऑफ हायड्रोजन अँड कार्बन और कार्बन मोनॉक्साईड गॅस इन द मेटल, alloy not being properly degassed, sand containing gas producing ingredients. याच्यासाठी काय करायला पाहिजे, मॉइश्चर कंटेंट कमी करायला पाहिजेत आणि परमिएबिलिटी इन्क्रीज केली पाहिजे, तर काय होणार नाही, त्याच्यामध्ये पिन होल्स क्रिएट होणार नाहीत. एम्प्लॉइंग गुड मेल्टिंग अँड फ्लक्सिंग प्रॅक्टिसेस, इम्प्रूव्हिंग रॅपिड रेट ऑफ सॉलिडिफिकेशन. मिश्रण अँड कोल्ड शट, when the metal is unable to fill the mold cavity completely and thus leaves unfilled cavities, it is called as Mishran defect. When two metal streams meeting in the mold cavity do not fuse together properly, causing discontinuity of weak spot inside casting, is called cold shuts. Mishran cold shuts, causes and remedies. Low pouring temperature, faulty gating system design, to thin casting sections, slow and intermediate pouring, improper alloy composition, use of damaged pattern, lack of fluidity in molten metal. Remedies: smooth pouring with the help of monorail, properly transport mold during pouring, providing appropriate pouring temperature, modifying the gating system design. That is the defects. मिश्रण, this leads to incomplete casting. Cold shut. Hot tear.
फिजिक्स डिफेक्ट्स ऑफ हॉट एअर. हॉट एअर कसा असणार आहे? Gap between two dyes. That is the flash. Mismatch. Mismatching बघा. Shrinkage. That is a shrinkage. Blowholes. Is a drop. That is the pinhole.